माधवी, मी पुन्हा एकदा अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो, मला असं घालून पाडून सारखं बोलू नका हो, नाहीतर मी खरंच पहिले पाढे 55 म्हणजे पूर्वीचा होईन हो. चालेल का तुम्हाला? हा, नाही ना? नाही ना? मला सांगा, मी त्या फाटकी चड्डीवाल्याशी फारच वाईट वागलो का हो? तुम्हाला मनातनं वाटतंय ना तसं, मग झालं तर. पण आता सगळं संपलंय, तुम्ही उगाच विचार करत बसू नका. माधवी, तो फाटकी चड्डीवाला तिकडेच राहणार ना, देसाईवाडी देसायांच्या उरावर? हो. अहो, पण त्यात घाबरण्यासारखं आणि जगावेगळं काय आहे? हेच तर नाना आपल्याला समजावून सांगत होते ना. तेच तर सांगितलं ना मी तुम्हाला, पण तुम्हाला समजत नाहीये की त्यांनी जे सांगितलं ते मला समजलं पण पटत नाहीये. माधवी, मी फार वाईट वागलो का हो त्या फाटकी चड्डीवाल्याशी? तुम्ही ना आता कसलाही विचार करू नका. नाही नाही माधवी, मी त्याची फाटकी चड्डी धरून त्याची माफी मागू का हो? तुम्ही म्हणजे ना एकदम टोकच गाठता. एक तर हे टोक, नाही तर ते टोक. तुम्ही स्वस्त बसा, बघू आता. आपलाय की आता सुरू झालंय बाबाजी जाणो. गरमागरम सूप. वा वा वा. तू आणि मेघनाने सुरू केलं होतंस, पण नेमकी मध्ये तिला नोकरी लागली, त्यामुळे बारगळलं असते सगळं. पण छान वाटतं ना सूप वगैरे प्यायला. हो ना, आणि जमेल तेवढं करूया आता. वाव, अर्चू खूप मस्त झाले ग. थँक्यू. वा, मस्त मस्त झालंय अर्चू. काय काय घातलंयस ग याच्यात? अगं, चण्याची डाळ जरा नरम करून टाकली आणि एक अख्खं मोठं लिंबू पिळलं. हे पण मस्त झालंय ना? एकदम मस्त. पण गरमागरमच प्यायला हवा आहे. उद्या ना अमित साठी करून देते. त्याच्या ऑफिस मध्ये मायक्रोवेव्ह आहे, तिथे गरम करून घेईल तो. ए मग विजया, उद्याच तू राहू दे, मी दादाला करून देते सूप. बरं, ठीक आहे. माई, तो प्रज्ञाने सांगितलेला विषय आता अंजलीकडे काढायला काही हरकत नाहीये ना? नाही म्हणजे परवा जे काही झालं त्याच्यामुळे आता आपण सगळेच जरा ह्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलोत ना. खरंय. आणि अंजलीच्याही मनातला पेई थोडा सैल झाल्याचं जाणवत होतं. नाही, आल्या दिवसापासून बघते अतिशय गंभीर असायची ती. आता जरा मोकळी झालीये. नाही म्हणून तर ना, आता कसं नानांच्या आणि आदित्यच्या बोलण्याचा प्रभाव ताजा आहे ना, तेवढ्यातच बोललेलं बरं असं नाही का? हो, कारण माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही, पण जी माणसं मूळ स्वभाव बदलू शकतात ना, ती खरंच थोर असतात. आणि मला सुद्धा विजयाचं म्हणणं पटतंय. म्हणजे सध्या अंजली सुद्धा नाना आणि आदित्यच्या बोलण्याच्या प्रभावाखाली. हो, बरोबर आहे. आणि प्रज्ञाला तुम्हाला भेटून सुद्धा खूप दिवस झाले नाही ग? हो ना माई, मला तर ना खूप गिल्टी वाटतंय. मी काहीच कळवलं नाहीये तिला. मला म्हणत होता आम्ही कळवून टाका तिला की आम्हाला नाही जमणार म्हणून. अय्या, असं कसं कळवणार? तेच तर. पण आपलं चुकलंच हो विजया. नाही म्हणजे आपल्याकडून तिला एकतरी फोन जायलाच हवा होता ग. नाही, अशाने काय होतं, समोरच्याला वाटतं की आपल्याला कोणी किंमतच देत नाहीये. उगीच तिचा आपल्याबद्दल गैरसमज नको ना व्हायला. आपल्याला गृहीतच धरलं असं नको तिला वाटायला. आणि मी आपले टेन्शनमुळे गप्प आहे. म्हणजे तिला फोन करून सांगणार काय ना? पण आता संधी मिळाली ना, मग फोन कर आणि बोल तिच्याशी जरा. मला असं वाटतं की मी मेघनाशीच बोलते, म्हणजे ती मोकळेपणाने बोलेल तिच्याशी ना. हो हो, चालेल चालेल, तीच बोलेल. बर, जसं तुम्हाला योग्य वाटेल ना तसं करा.